अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवित यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात आंबेडकरी संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाला तीव्र विरोध नोंदवत 30 जून रोजी मुंबई येथे विधानभवनावर आयोजित मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विचारवंत प्रा. मीनाक्षी सावळकर यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावर टीका करत, अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण झाले तर आरक्षण संपविण्याची ती पहिली पायरी ठरेल. आज जातींचे विभाजन होईल, उद्या आरक्षणाची टक्केवारी कमी होईल आणि पुढे आरक्षणच धोक्यात येईल, असा दावा केला. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक आरक्षणाशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मातंग समाजाचे विचारवंत नवनीत महाजन यांनी मातंग समाजाला स्वतंत्र कोटा नको असून अनुसूचित जातींसाठी असलेला 15% आरक्षणाचा घटनात्मक कोटा प्रामाणिकपणे लागू करावा, अशी भूमिका मांडली. गारुडी समाजाचे प्रतिनिधी चंदन हातागळे यांनी अनुसूचित जातीतील सर्व समाज एकत्र असल्याचे सांगत, महार, मातंग, भंगी, चांभार आदी सर्व समाज बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ नये, असे मत व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक मनीषा सावळकर, नवनीत महाजन, चंदन हातागडे, प्रबोधिनी रामटेके, जयसिंग चव्हाण, उमेश मेश्राम, आनंद भगत, रवींद्र कांबळे, धनंजय मानकर, प्रशांत किर्दक, नामदेव थुल यांच्यासह विविध समाजांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाला एकमुखी विरोध दर्शविला. पत्रकार परिषदेत सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास यवतमाळ जिल्ह्यात साखळी उपोषण, तहसील कार्यालयांवर आंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला. तसेच 30 जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या विधानभवन घेराव आंदोलनात अनुसूचित जातीतील सर्व 59 जातींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.